श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा मराठी चॅनेलवर. देवाची भक्ती आणि देवाची भीती या दोन्ही गोष्टी मानवाचा उद्धार होण्यासाठी तंतोतंत आवश्यक असतात. बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्याच्या व्यसनाची शिकार होतात. त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू, पण असे करू शकत नाहीत. असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते. जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी. देवाचे आशीर्वाद नेहमीच त्यांच्यावर राहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. देव त्याच्यावर रागवू नये यासाठी व्यक्ती दररोज प्रार्थना करते, मंत्र जप करते, अन्नदान करते आणि इतर अनेक उपाय देखील करते. त्याला त्याच्या सर्व प्रयत्नांनी देवाची प्राप्ती करायची आहे. काही लोक असे असतात जे इतरांशी दयाळू असतात. त्यांना इतरांची काळजी आहे, म्हणूनच ते मानवी सेवेला महत्त्व देतात. ते दुःखी लोकांना प्रेम देतात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करतात. आता प्रश्न असा आहे की स्वामींना कोणत्या प्रकारचे लोक आवडतात? तुम्हाला कोणत्या प्रकारचे लोक आवडतात? एका देवदूताची आणि एका संताची ही प्रेरणादायी कहाणी वाचून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. चला ही प्रेरणादायी कथा वाचूयात. कधी कधी संत एका देवदूताला भेटतो. त्या देवदूताच्या हातात एक कागद होता. त्याने देवदूताला विचारले की ते काय आहे आणि देवदूताने त्याला सांगितले की ते देवावर प्रेम करणाऱ्या लोकांची यादी आहे. त्या संताने विचारले की माझेही नाव त्यात आहे का? देवदूत म्हणाला त्यात तुझे नाव नाही. संत म्हणाले तुम्ही बरोबर आहात. मी देवाची पूजा करण्यात खूप कमी वेळ घालवतो. मी प्रथम गरीब आणि आजारी लोकांची सेवा करतो आणि जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी देवाचे ध्यान करतो. दुसऱ्या दिवशी तोच देवदूत संतांच्या झोपडीत येतो, तरीही त्याच्या हातात कागद आहे. संत म्हणाले जेव्हा माझे नाव तुमच्या यादीत नाही तर तुम्ही इथे येण्याची तसदी का घेतली? देवदूत म्हणाला आज माझ्याकडे दुसरी यादी आहे. ही देवाला आवडणाऱ्या लोकांची यादी आहे. या यादीत तुमचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. देव फक्त त्यांनाच आवडतो जे गरीब असहाय आणि आजारी लोकांची सेवा करतात. बाळा, जीवनात तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समज. कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समज. खोटे आरोप करत असेल तर तुमच्या सत्याची ताकद समज. आयुष्याबद्दल कधीही तक्रारी करू नका, कारण तुमचं भविष्य आम्ही लिहिलं आहे आणि काहीही झालं तरी तू तुझं दुःख कोणालाही सांगू नकोस. तुला स्वतःला इतकं बदलायचं आहे की ही दुनिया बघत राहिली पाहिजे. डोकं शांत ठेवा, नाहीतर निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. लक्षात घे, ज्या माणसाकडे विचारांचा भक्कम पाय नाही त्या माणसाच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही. देव आपल्याकडून जे काही घेतो ते दुप्पट करून परत देतो. या वाक्याची तुला प्रचिती लवकरच येईल. जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि जे मिळालं नाही त्यासाठी थोडा धीर धर. विहिरीत जाणारी बादली झुकते तर पाणी आणते. आयुष्यात काही मिळवायचं असेल तर नतमस्तक व्हावंच लागेल. जो चिंता करेल तो दुःखी राहील, जो चिंतन करेल तो सुखी होईल. तुम्हाला स्वतःला सुधारावं लागेल. इतर फक्त तुम्हाला मार्ग दाखवू शकतात. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मनापासून प्रार्थना केली होती, ती गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात शक्य होईल. लक्षात ठेव, माणूस स्वतःच त्याच्या नशिबाचा निर्माता आहे. जसे कर्म तसं नशीब. पुढे जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि जो गुरुला वंदन करतो त्याला आभाळाची उंची लागते. आपण जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत सर्व अशक्य आहे असं वाटतं. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार करणं टाळ. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे निश्चितच चांगली येत असते. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, आनंदाची वाट सापडते. आयुष्यात संपण्यासारखं
काहीच नाही, एक नवीन सुरुवात तुझी वाट बघत आहे. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा करून बघ. एकदा तू करून तर बघ. तुला यशस्वी करण्याची जबाबदारी आमची. कोणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याच्या परिस्थितीची काय जाणून घेणे गरजेचं आहे. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. हे लक्षात ठेवा बाळांनो. ज्ञानाने आणि मनाने इतकं मोठ व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली स्वामी सेवा महाराजांनी रुजू झाली आहे व त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य आता जलदगतीने सुरू केले आहे. हार मानू नका. माहीत आहे खूप गोष्टी तुमच्या विरुद्ध होत आहेत. वेळ निघून चालली आहे. तुमच्यावर खूप गोष्टींचा ओझा आहे, पण हीच वेळ असते जिथे तुम्ही त्याला सामोरे जाता. यावरून तुमचं पुढचं भविष्य ठरत असतं. कसा मार्ग काढता यावरून तुम्ही कसे पुढे जाल हे ठरत असतं. सोपं कोणासाठीच नसतं. हार मानून विषय कधीच संपत नाही हे कायम लक्षात ठेवा. झोपा, कारण जागून प्रश्न सुटत नाहीत. कारण फक्त विचार करून मार्ग निघत नाहीत. आणि आयुष्य नावाचा प्रवास संपण्याआधी भरपूर जगून घ्या. थोडं स्वतःसाठी आणि थोडं इतरांसाठी. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. जेव्हा अंधार होतो तेव्हा प्रकाशाची खरी किंमत कळते. म्हणून आयुष्यामध्ये दुःख असावे तेव्हा सुखाची किंमत कळते. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. नशिबाचं दार कधीच आपोआप उघडत नसतं. मेहनत करूनच उघडावं लागतं. लक्षात घ्या, लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते. दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभराचा गर्व कारणीभूत ठरतो. वरून खाली पडण्यासाठी. म्हणून गर्वापासून दूर रहा. निर्णय म्हणजे आयुष्यातील तोल आहे. एकदा का तोल चुकला की आयुष्य चुकायला वेळ लागत नाही. निर्णय घेताना सावध राहूनच निर्णय घ्या. जर आपल्या वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. आपलं भाग्य आपल्याला साथ देत असतं. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलत असतो. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येणार आहे. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ सुद्धा लवकर येणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.